तो त्याच्या आठवणी सांगत होता, पण सांगता सांगता आखडला. जेव्हा आम्ही बंडखोरी केली त्या टायमाला ह्याला बी आम्ही घेऊन गेलो होतो. आता याची पहिली वेळ. आम्ही गट्टे खाल्लेले लोक. माझी तिसरी वेळ होती, याची पहिली वेळ. मायला चुकून झालोय आमदार, आम्हाला घेऊन चालले. मतदारसंघात गेलं तर काय होईल? जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल? मायला आलेली संधी आता गेली. जेवतच नव्हता. मग त्याला सांगतो, अरे बालाजी खा रे बाबा. नाही सर. अरे बालाजी असं नाहीये, आम्ही पण हिंमत केली. आम्ही 42 वर्ष राजकारणात आहे. तू पहिल्यांदा आलास निवडून. आम्हाला बी आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलंय. तू खा रे बाबा. नाही सर. अरे तू नाही जेवला तर तसं मरशील, तर खाऊन तर मर. एकदा तर म्हणते हॉटेलच्या वरून उडीच मागते. आता आम्हाला संख्या मोजायची पडली, याची उडी खायची पडली. एखादा जर कमी जास्त झाला असता, आम्ही बहुमतातच नसतो आलो, तर आमची बी आमदारकी रद्द. मग 2 माणसं त्याच्या बरोबर ठेवायचं. हा तिकडे जरी पाऊल टाकलं, अलर्ट होऊन जा. नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती. कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात, तो असला पाहिजे. त्याला सांगितलं, कल्याणकर आम्ही करतोय आमचं राजकारण पणाला लावतोय. उद्या काय बरं वाईट होईल, आम्ही तर डायरेक्ट वाशाट होऊन जाऊ. तू नवीन आहे, तुला कोणी माफ करून टाकतील. परंतु हिम्मत केल्याशिवाय काही होत नाही. हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतं. आज कल्याणकरने जे कामं केले, याच्या पहिले 25 आमदार झाले असतील, 5 आमदार झाले असतील. मतदारसंघामध्ये काम केले की नाही जास्त? आमच्यापेक्षा हुशार तोच निघाला. सगळ्यात जास्त निधी त्यांनी घेतला. सत्य आहे की नाही? दुसऱ्यांदा निवडून आला की नाही आला? आता तुला चिंताच नाही राहिली बाप्पा. एक एक नांदेड हा सगळं खरं अर्थानं मी तुम्हाला नमस्कार करायलाच आलेलो आहे. बाजूला तो बाबूराव, त्याचं गाणंच फेमस होतं. बाबूराव आला. महाराष्ट्रामध्ये आमचे काम नाव कमी, बाबूरावचं नाव जास्त. नशीब कसं असत. खासदारकी लढवली, चुकून पडला. त्याला कळालं की यायला आपल्याला पाडलं गेलं. बरोबर पठ्ठे आमदारकीला वरायला निवडून आला की नाही आला? राजकारण कळायला जसं टाइम लागतो, त्या टायमाला ठेस लागल्याशिवाय राजकारण कळत नाही. तसं सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला जोपर्यंत ठेस लागत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचं दर्द कळणार नाही. त्याची जखमेचा त्रास काय असो तो कळणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.